तुझ्या नावाचं मी विषय करून बोलले. नमस्कार मित्रांनो, इंडियन न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे. मी आपणास अशी काही एक स्टोरी दाखवतोय की जे आपल्या जीवनात घडले नाही किंवा मनासारखे झालेले नाही. त्याचे शल्य आयुष्यभर सलत राहते. मात्र अपवाद परिस्थितीच्या व नशिबाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही असे म्हणतात. मात्र त्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे ज्याचे सामर्थ्य असते त्याच्यासाठी काही अशक्य नाही असे म्हणावे लागेल. हीच ही स्टोरी असून आपण पाहत आहात गेली 45 वर्ष पाहिलेले स्वप्न अधुरे होते ते आज पूर्ण झाले. नवनाथ भगवानराव दहिवाळ या नावाने सोने चांदीचा ग्रामीण भागात व्यवसाय सुरू केला. मूळ ते माळेगाव, चकला, तालुका शिरूर कासार आणि जिल्हा बीड येथील ते रहिवासी होते. मात्र पोत्यावर बसून व्यवसायास सुरुवात केली आणि स्वप्न मोठे पाहिले तर आज ते कित्येक शोरूमचे मालक आहे असून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. नवनाथ भगवानराव दहिवाळ या नावाने त्यांच्या खरवंडी, तिसगाव, अहमदनगर, नागापूर तसेच पुणे या ठिकाणी ब्रँचेस आहेत. मात्र राहणीमान साधे, विचार उच्च आणि तोंडात साखर आणि साधू संतांच्या सहवासात जे पंढरीचे नित्यवारकरी होते खंडोजी महाराज, त्यांचे ते निश्चिम भक्त. त्यांनी मंदिर देखील बांधलेलं आहे खंडोजी बाबाचं आणि आज परिसरात लोक म्हणतायत खंडोजी बाबाच्या आशीर्वादाने नवनाथ भाऊ यांना काही कमी नाही. मात्र तसं आशीर्वाद तर हे थोरा मोठ्यांचे असावेच लागतात. मात्र आपण देरे हरी पलंगावरी, हरी काय पलंगावर देत नसतो तर त्याच्यासाठी दोन हात करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये असायला हवे आणि तेच सामर्थ्य या अवलियामध्ये होते. त्याने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. आज या कुटुंबात त्यांना दोन अपत्य आहेत. थोरले चिरंजीव सचिन सेठ, तेही सुवर्णकारच आहेत, तेही सराफी व्यवसायात आहेत आणि त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव नितीन सेठ दहिवाळ हे पण खरवंडी कासार येथील पेढीचा सर्व व्यवसाय तेच पाहतात आणि त्यांचाही बापाच्या हातावर हात आहे. जशी वडिलांच्या तोंडात साखर असायची तशी नेहमी आदराने, ग्राहकाशी बोलताना आदराने, लेडीज असो, जेंट्स असो, छोटे असो, गावातील संबंध असो, कुठली वर्गणी मागायला कोणी जाऊ द्या, कधी कुणालाही कधी कुणालाही निष्मुख मागं पाठवलेलं नाही आणि पाठवतही नाही. 2 रुपये, 4 रुपये, 10 रुपये, 2000, 5000 कुठल्याही शुभेच्छा देण्याकरता इंडियन न्यूज 24चे संपादक, उपसंपादक व सर्व प्रतिनिधीतर्फे त्यांना लग्न दिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. इंडियन न्यूज 24साठी मी विजय शिवगजे, अहमदनगर, महाराष्ट्र.